डन. रेडी. चला करायची मग सुरुवात आता. आता आपण आज गुणाकार धडा शिकणार आहोत. कोणता धडा शिकणार आहोत? गुणाकार. गुणाकार. ओके. आता यामध्ये पण धडा सुरू करण्याच्या आधी सगळ्यांनी हात असे तुमचे जे हात हात आहेत ना ते सगळे असे रब करा. 1 मिनिट फ्रेश व्हाल सगळे. आणि डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरती. ओके. अँड क्लॅप. एकदा क्लॅपिंग करा. चला. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. ओके. डन. रेडी. करायचं सुरुवात. ठीक आहे. चला. आता गुणाकार म्हणजे काय? दोन संख्येचा आपण गुणाकार करतो. मग गुणाकार करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे ते पाढे. मला पाढेपाठ असणं गरजेचं आहे. बरोबर. पाढेपाठ पाहिजेत का नाही? मग तेव्हाच आपल्याला गुणाकार करता येतो. म्हणून आपण दररोज ओरल मध्ये पाढे, वर्ग या संख्या घेतो. बरोबर. तो तो काय आहे? पाया आहे गणिताचा. मग तुमचा पाया जर परफेक्ट असेल, तुमचा पाया जर पक्का असेल तर तुमची इमारत मोठी उभी राहणार आहे. आणि मोठी एकदा उभी राहिली की ती कधी ढासळणार नाही. म्हणजे तुमचं बेसिक जे आहे, बेसिक अभ्यासक्रम तुमचा परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे. त्यासाठी आज आता आपण गुणाकार हा धडा शिकणार आहोत. त्याच्यामध्ये गुणाकार शिकताना पाढे महत्वाचे आहेत. त्यासाठी दररोज पाढे पाठ करायचे. हा गुरुमंत्र आहे. पाठांतराला दररोज अर्धा तास वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच. ओके. चला. आता गुणाकारामध्ये आपण पहिल्यांदा 2 नियम शिकू. कोणते 2 नियम? नियम. 2 नियम शिकायचे. पहिला नियम आहे नियम नंबर 1. 1 नियम आहे. त्यामध्ये कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणले, कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. उत्तर काय येतं? तीच संख्या येते. बरोबर. कोणत्याही संख्येला जर आपण 1 न गुणलं ना, 1 न तर उत्तर ती संख्याच येते. असं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ आपण. उदाहरण आहे 25 गुणिले 1. उदाहरण आहे 25 गुणिले 1. आता ह्या 25 ला आपण 1 न जर गुणलं, गुणाकार जर 1 न केला तर उत्तर काय येणार आहे? तीच संख्या येणार आहे. तीच संख्या येणार आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे? 25 येणार आहे. बरोबर. हा बरोबर आहे विहान. बरोबर. ओके. हा नियम आहे. आपला गुणाकार या धड्यातला हा नियम आहे. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण पाहू आपण. 27 गुणिले 1. आता 27 ला पण आपण जर 1 न गुणलं, 27 1 27, उत्तर काय येईल? 27 येणार. ओके. येते लक्षात. कस्तुरी बरोबर आहे. पुढं 9 गुणिले 1 जर आपण केलं, 9 गुणिले 1, आदित्य सावंत, 9 गुणिले 1 जर आपण केलं तर उत्तर काय येईल? 9. 9 उत्तर येणार. कारण कोणतीही संख्या असू द्या, कोणतीही संख्या असू द्या, तिला जर हा बरोबर आहे आदित्य, तिला जर आपण 9 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? तीच संख्या येणार आहे. 9. 9. ओके. बरोबर सार्थक. आता 2324 गुणिले आपण एक, सॉरी 234. 234 गुणिले 1 जर आपण केला तर समीक्षा काय उत्तर येईल? 200. हा बरोबर आहे. इंद्रनील राऊत बरोबर आहे. आदिती जानकर
ओके करेक्ट. म्हणजे तीच संख्या उत्तर येते. म्हणजे इथं गुणाकार करत बसायचे का तुम्हाला? इथं असा गुणाकार करायचा आहे का? एकचा पाडा 4 पर्यंत म्हणायचा, एका चारी 4, एकचा पाडा 3 पर्यंत म्हणायचा, 3 एक 3, एकचा पाडा 2 पर्यंत म्हणायचा, बे एक बे. असं गुणाकार करायचा का? तर नाही. डायरेक्ट कोणत्याही संख्येला जर एक न गुणलं तर ती संख्या उतरायची आणि उत्तरामध्ये लिहायची. हे आहे रूल नंबर 1. हा आपला आहे नियम नंबर 1. समजते सगळ्यांना? कोणतीही संख्या घेऊ द्या, कितीही अंकी असू द्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी, कितीही अंकी संख्या असू द्या, त्याला जर आपण एक न गुणाकार केला तर उत्तर ती संख्याच येते. ओके, डन. डन, ठीक आहे. पाहायचं आता नियम नंबर 2, त्रिशा सूर्यवंशी. हा, शिकायचं पुढचा. चला, नियम नंबर 2 आहे, कोणत्याही संख्येला, नियम नंबर 2 आहे, कोणत्याही संख्येला जर आपण शून्यने गुणलं ना, शून्यने, तर उत्तर शून्य येते. हा एक नियम. दुसरा, याच्यामध्ये कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं, कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं तर उत्तर काय येते? शून्यच येणार आहे उत्तर. उत्तर शून्यच येणार आहे. कसं? उदाहरण बघू आपण. उदाहरण बघू. 35